लयच छान दिसतोय आपण आवरलं. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पुणे झालो वैष्णोदेवी माता कटरा इथं आलेलो आहे. आता आम्ही आहे बर्गर किंग. जसे की तुम्हाला माहिती आहे की आम्ही शक्यतो बर्गर किंग प्रिफर करतो, कारण मला लंगरचं जेवण पचत नाही त्यामुळे. मला थोडा त्रास होतो, एवढा नाही, पण मी खाऊ शकते. तसं काहीच जात नाही, त्यामुळं पहिली 2 वर्ष आम्ही ट्राय केलं खाल्लं. कसं डायरेक्ट आजारीच पडलो. मी म्हटलं की नाही पचत काय करणार. सो मी आजच आम्ही पोहोचलो कटरामध्ये. हॉटेलमध्ये चेकिंग केलेलं आहे. त्याचं नाव आहे हॉटेल शकुंतला इन. त्याची खूप छान स्टोरी आहे. मी सांगते ओके. आम्ही दरवेळेस जेव्हा आपण येतो ना, म्हणजे आम्ही ठरवलेलं की बस स्टँडच्या जवळच हा सगळा एरिया, म्हणजे मार्केट एरिया म्हणा, बर्गर किंगचा सगळं बस स्टँडच्या जवळचे कटरामध्ये. आम्ही विचार केलेला की म्हणजे मागल्या वेळेस झालेला आमच्या आम्ही सगळं शोधलेलं. एअरपोर्ट वरून इकडं कटराला येणं, कटरावरून रूम शोधणं, सगळं आम्ही ऑनलाईन बुकिंग वगैरे केलेलं. मग प्रॉब्लेम असा झाला की पण रिक्षाचं भाडं खूप येतं, म्हणजे मिनिमम 300 रुपये 250 रुपये, त्याच्या खाली कुठली रिक्षा हालतच नाही. मिनिमम तेवढं तर पाहिजेच. मग आम्ही यावेळेस ठरवत होतो की बस स्टँडच्या इथून जवळची रूम वगैरे बघायची. मग आमचं चाललेलं की रेल्वे स्टेशन इथं उतरलं की मग तिथून आम्ही येणार चालत म्हणजे रिक्षानं बस स्टँडवर, आणि मग जवळचं एखादं शोधणार, म्हणजे सगळं काही जवळच्या जवळ राहील वगैरे. तर आम्हाला रेल्वे स्टेशनच्या तिथंच शकुंतला इन हॉटेलचा मॅनेज नाही काय म्हणतात त्याला, एक माणूस भेटला. खूप लोक असतात, असं नाही की आम्हीच पहिले लाईन खूप ससं मॅम वगैरे. तर मग ते मग आम्हाला तिथं तो भेटला. त्याला सांगितलं की एक आमचं हॉटेल ह्याच्याशी माहिती सांगितली. मग आम्हाला 4 दिवसाचं फुल पॅकेज भेटलं. बिकॉज आम्ही आज आलो, उद्या चढाई करणार आणि परवा लगेच रिटर्न असं नाही आमचं. आम्हाला 2 दिवस, बिकॉज आम्हाला तसं तिकीट पण नाही भेटलं लगेच, मग आम्हाला थांबावं लागतंय 2 दिवस इथं. मग एकूण 4 दिवस आम्ही कटरामध्ये आहे. तर आम्हाला 4 दिवसाचं राहणं प्लस 4 दिवसांमध्ये जे पण काही येणं जाणं असेल त्यांच्या आम्हाला पण वाटलं मार्केटला कुठेही जायचं असेल अपडाऊन सोडायचं काम ते करणार. सगळं काही त्याचं ट्रॅव्हलिंग वगैरे. परत लास्टला ट्रेन स्टेशनवर सुद्धा तेच सोडलं. पूर्ण सगळं बुकिंग प्लॅन मध्ये इन्क्लूड. ते सगळं आम्हाला मिळतं 4,000 मध्ये. ते 1200 बोलत होते पर डेचं, पण आम्ही कमी करून त्यांना 4,000 म्हणजे 1,000 बोलला, आणि मग आम्हाला 4,000 मध्ये अख्खा प्लॅन भेटलेला. सो आय एम रिअली हॅपी, बिकॉज इथं येऊन जर का आम्हाला 700 मध्ये जरी रूम भेटली, मिनिमम 700 तर लागतात. त्याच्यापेक्षा खाली 3 स्टार हॉटेल तर भेटतच नाही. 700 मध्ये पण भेटायचं नाही. 2,800 रुपये आणि 700 रुपये नाही भेटत, पण 800 रुपये तरी धरून चालावं लागेल. 800 रुपये 3,200 आणि राहण्याचा पुढचा खर्च तो रिक्षाचा कमीत कमी होतो. 800 रुपये कमीत कमी खर्च होतो. कमी होतोच, त्याच्यावरच होईल. पण तरी आपण त्यातलं कमीत कमी तरी तेवढा होणारच आहे खर्च. ह्याच्यामध्ये प्लॅन मध्ये जादा खर्च होतो. कारण जायला 300 रुपये, वैष्णोदेवीचे 300 रुपये तरी घेतात. जायला 300 रुपये, 300, 600. आणि पुन्हा तुमच्या हॉटेल पर्यंत जायचं वेगळं. तुम्ही आधीमध्ये कुठे फिरला, हॉटेलवरून रेल्वे स्टेशनचे वेगळं 200 रुपये तरी काहीतरी घेणार. मग किती 1,000 रुपये तरी रिक्षाचा खर्च होतोच. मग आम्हाला खूप छान डील भेटली. सो वी आर हॅपी. आणि आम्ही आता बर्गर किंग मध्ये ऑर्डर दिलेली आहे. आम्ही दोघांनी 2 बर्गर, 2 बर्गर, त्याच्यानंतर काय होतं ते किटकॅटचं काहीतरी एक फ्युजन संडे घेतलंय, आणि फ्राईज काय म्हणतात त्याला, क्रीमी फ्राईज घेतले. आणि बघूयात तसे नो ओनियन, नो गार्लिक, प्युअर व्हेज, नो सिंथेटिक कलर, नो सिंथेटिक आर्टिफिशियल फ्लेवर्स. बट दॅट्स अ सिक्रेट. सिंथेटिक मध्ये केमिकल आहे. नॅचरल म्हणजे कसं की निसर्गातील काही गोष्टी घेऊन बनवलेला एक म्हणजे लॅब मध्येच बनवलेला कलर, तो सुद्धा नॅचरल मध्ये होतो. जसे की नो शुगर म्हणतात, पण ते गोड लागतं. सिंथेटिक, आर्टिफिशियल शुगर आणि नॅचरल शुगर. हे आम्ही ड्रिंक्स वरती बघितलं. नॅचरल शुगर ते म्हणतात नो ऍडेड सिंथेटिक, नो ऍडेड आर्टिफिशियल शुगर. आर्टिफिशियल शुगर म्हणजे फ्रुक्टोज वगैरे ते, बट नॅचरल शुगर म्हणजे पांढरी साखर, त्याला नॅचरल शुगर म्हणतात. उसापासून बनवतात नॅचरल.
ठीक आहे नंतर मी थोडं काय आणखी मार्केटमध्ये फिरणार आहे आम्ही थोडं हे घ्यायला काय म्हणतात त्याला अक्रोड आणि प्रसाद बस तेवढंच घेणार आहे आम्ही आणि लगेच निघणार आहे सकाळी 6 वाजता उद्या चढाई करायचंय सो सकाळी लवकर उठून निघायचंय आम्हाला मग मी उद्या परत एकदा ब्लॉग करेन हे शूट करेन बघूया दर अर्धा 1 तासानं मी ट्राय करणार आहे यावेळेस तर आमची घंटा काय प्रॅक्टिस झालेली आहे चालायची सो बघूयात कसं होतंय उद्या तोपर्यंत बाय 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 आम्ही तयार झालेलो आहेत वैष्णोदेवीला जायला 6 वाजता निघायचं ठरलेलं बट आवरण्यामध्ये सगळे खंगळण्यामध्ये आम्हाला 6:30 झालेत स्वतः 6:30ला आम्ही निघतोय ओके फिट चेक करूयात आपण काय काय केलंय आम्ही काय काय घातलंय ते तर आम्ही आतमधून थर्मल घातले श्रेष्ठ तुझं थर्मल दाखव हा हे ह्याचं थर्मल आहे हे माझं थर्मल आहे ग्रे कलरचं खाली मी पॅन्ट घातलेली नाही बिकॉज थंडी नाही आहे अजिबात सुद्धा काहीच थंडी फील नाही होते जसं मागल्या वेळेस झालेलं थंडीने कुडकुडून गेलेलं ऍक्च्युली बघायला गेलं तर गरमी वाटते फलटण सारखं वातावरण आहे एकदम म्हणजे ना गरमी ना थंडी अशा टाईपमध्ये पण तरी पण आम्ही हे घातलंय कारण की बॅग मधलं सामान कमी करायसाठी पॅन्ट दोघांनी पण थर्मलच्या घेतलेल्या आहेत सोबत कारण खूप गरमी होतीये बॅग घेतलेली आहे रेनकोट घेतला हा आणि निकॅप्स मेन आहेत दोन्ही पण पायांमध्ये आम्ही निकाब घातलेले बिकॉज दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट रेनकोट घेतलेले आहेत सोबत कॉफी पण घेतली आहे बनवून आता सकाळ सकाळी उठून कॉफी बनवली आहे खूप छान झाली आहे आणि ती है ना 1 नंबर झाली का माझ्या दडपणाखाली बोलतोय नाही मग म्हण ना का नाही तुझं स्वतःहून का नाही म्हणला तू पिऊ नको नाही चांगली झाली मी एकटा पिऊन टाकेन ठीक आहे आणखीन काय नाही बाय आम्ही आता जिथं त्यांचं स्टार्टिंग पॉइंट आहे तिथं पोहोचलेलो आहे चेक पॉइंट हा वैष्णोदेवीचा चेक पॉइंट इथून आता वैष्णोदेवी स्टार्ट केली मी आता जस्ट वरती आली आहे आणि वरती आली इन द सेन्स चेक पॉइंट मधून बाहेर आली आणि भारी गोष्ट ही चेक पॉइंट मधून आहे ना गर्ल्स म्हणजे वुमेन फार कमी होत्या म्हणजे मी तर गेले की लगेच माझं चेक झालं बट श्रेयस भरपूर वेळ मला वाटतं अर्धा तास लागेल त्याला कारण मुलांची लाईन एवढी भरलेली होती ना मांडाळ भरलेली सो बघू आता मी थांबली आहे मग आमचा ट्रेक सुरू होणार आहे तिथून बघू शकता सगळे लेडीजच सगळ्या लेडीज येऊन थांबलेल्या आहेत बिचाऱ्या जेंट्स लोक एवढे सगळे तिथं फसलेले आहेत ना बिकॉज गर्दीच एवढी लोक जास्त आहेत की त्यांना थांबावंच लागतंय काय ऑप्शन नाही आम्ही सुरुवात केलेली आहे ट्रेकला आमचे सर आमच्या सोबत आहेत हा पहिला चेक पॉइंट आहे येस तुम्हाला मागे दिसत असेल हा व्हाईट कलरचं जे आहे हा एक प्रकार धरून चला आम्ही आताशी 1 किलोमीटर वर चढलोय 1 किंवा 1.5 मॅक्स आणि अजून फक्त 17 किलोमीटर बाकी आहे येस आणि चढ होतो आणि चालतो हळूहळू खडा चढ म्हणजे मागं बघितलं तर आय डोंट नो कळत नाहीये कदाचित परंतु स्टार्टिंगचे 6 किलोमीटर हा कंटिन्युअस खडा चढ असं सरळ नाही हा सो बघा कसं होतंय ते आम्हाला टिक्का पण लावलाय ओके तर पहिल्या स्टॉपवरती आम्ही थांबलोय आणि बघू शकता किती घाम आलेला आहे सगळं श्रेयसला तरी एवढा घाम आला त्याने थर्मल काढलं आहे आणि केलेली पूर्ण मी घामाने थंडी नाहीये थंडी असते तर थर्मल गरजेची झाली असते पण थंडी नाहीये त्याच्यामुळं मी थर्मल काढलं मला पूर्ण घाम आलेला पूर्ण घामाने भिजलोय मी हे दिसतंय थर्मलच्या वरून हे ओलं झालेलं थर्मलच्या वरून थर्मल आतमध्ये होतं हा मी घातलेलं आहे आणखीन पण बिकॉज मी नाही काढू शकत असंच कुठं पण पब्लिक प्लेसमध्ये हे घरून कॉफी बनवून आणलेली पहिले तो पील बघू आणि ती कॉफी छान ह्याच्यामुळे जास्त आहे कारण की त्याच्यामध्ये आम्ही मिल्क मेड टाकले साखर नाही टाकली सो आणखीन थोडा त्याला एक्स्ट्रा थिकनेस आणि फ्लेवर आलेला आहे ओके पहिले किती किलोमीटर झालं असेल 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर 2 किलोमीटर झाला असावा कमी जाते मला मला 3-4 किलोमीटर वाटत चला पूर्ण घाम म्हणजे असं वाटतं मुंबईत आहे मी एवढा जास्त घाम येतो बघा पुढच्या चेकपोस्टला जिथं आम्ही थांबू तिथं बघू एखादं केळ खायचं का आता हा केळ वगैरे खाऊ आम्ही आता 1 केळ आणि थोडी कॉफी आय थिंक तेवढं ठीक आहे आम्ही काही नाश्ता करून वगैरे आलेलो नाही आहे चलो बाय
तोंड धुवायला लागले पॉईंटवर काय बोलत नाही बंद लागलं चांगलाच एक्झॉस्ट झालाय आम्ही. सो आम्ही थांबलो जरा आहे तिथं पेचं पाण्याचं स्पॉट आहे तिथं गोडे पाणी पितात. आम्ही पण पाणी न पिता तोंड धुतलं तिथलं एक घोट पाणी पिलं आणि आता म्हणजे आम्ही जातो आम्ही 3 किलोमीटरवर अजून 15 किलोमीटर बाकी. ओके जोर लागा बाय बाय. आम्ही आणखीन एका स्टॉप वरती आता थांबलेलो आहे वॉशरूमच्या इथं. लदीज वॉकरूम इफ यू नो यू नो. ओके कॉफी पितो आता जस्ट. मी पण थर्मल काढलेला आहे बाय द वे. माझा थर्मल सुद्धा थर्मलच्या वरून माझं हे सगळं दिसतं ओलं झालंय सगळं. एवढा घाम दिसते हे काय हे सगळं सगळं ओलं झालं. हे सगळं खालपर्यंत खालपर्यंत ओलं झालंय उडून ओलं झालंय. मग काय दिसतंय केवढं ओलं असं वाटतं पाणी ओतलंय खूप. सॅक मुळे ते खूपच जास्त आहे. थोडस तोंड बिंड धुतल्यावरती मला जरा ठीक वाटतंय. आता मी बोलतीये मी ह्याच्यासाठी बोलणं टाळतेय बिकॉज घसा कोरडा होतोय. तोंडानं श्वास घेतला ना गेलं काम तमाम. त्यामुळं मी ट्राय करते अजिबात तोंडाने श्वास घ्यायचा ना तोंड उघडायचं नाही काही नाही. ठीक आहे भरपूर वरती आलेलो आहे आम्ही. किती मला वाटतं 8 किलोमीटर तर झालं असेल मोस्ट प्रोबॅबली. प्लीज देवा 8 किलोमीटर तर झालेलं असावं परंतु आणखी अर्धकुमारीचं ते नाही आलेलं. आता इथं खूप छान ट्रिक पॉइंट आहे की तुम्हाला असं वाटू शकतं खाली बसून की अरे होत आलंय बिकॉज दिसतंय इथं वरती बिल्डिंग वगैरे दिसायला लागलेल्या आहेत. ओके इकडे या वरती सगळ्या बिल्डिंग वगैरे आहेत. सो बघून असं वाटायला लागतं अरे बस तेवढंच तरी चढायचंय पण नाही. मला माहिती आहे हो निम्म अंतर नाही कारण अर्धकुमारी निम्म्या अंतरावरती अर्धकुमारी अजून आलेली नाहीये. तुम्हाला खूप मोठी मोठी घरं दिसतील. रिक्षा वगैरे असते ना ई कारचं पण स्टॉप नाही आलेलं. निम्म सुद्धा अंतर पार नाही केलं. सत्तेच्या पावणे 10 झाले. आपण 3 तास तरी 2 तास 7 वाजता तरी आलो असेल. हा ठीक आहे 2 तास झालं. 8ला चालायचं पावणे 2 तास 2 तास आम्ही चढायचं. आणि आम्ही आणखी निम्म्यावरती पण आलेलो नाही असं आम्हाला वाटतंय. ठीक आहे वाटत नाही खरंच आहे आज निम्म पण नाही. ओके फाईन भेटूयात पुढच्या स्टॉपवर. बाय. हाय आम्ही तर काही थांबलेलो नाहीये बट हे दाखवायला ऍक्च्युली व्हिडिओ सुरू केला बिकॉज इथं बॅटरी तिकीट काउंटर म्हणजे की बॅटरी कार जे पण असतात ना त्या इथून पुढे असणार. म्हणजे शाळेच्या व्हॅन असतात ना शाळेच्या गाड्या ई कार पिवळ्या रंगाच्या हा त्याच सेम फक्त इलेक्ट्रिक त्या इथून वरतीपर्यंत सोडतात. बिकॉज इथं आता जर का रस्ता बघितला तर गुळगुळीत होऊन गेलेला आहे. खालच्या सारखं तसला नाही. म्हणजे इथून पुढचा रस्ता आता काइंड ऑफ बेटर आहे. आतापर्यंत जो आपण ट्रॅव्हल केला तो कसा होता की खडी चढाई होती. आतापासून जे पुढे जे ट्रॅव्हल असणार आहे आपला जो मार्ग असणार आहे तो कसा थोडा कमी उंचीचा सपाट थोड्या टाईप मध्ये असणार आहे. तिथं चढ जो असणार आहे तो कमी असणार आहे. आणि ज्या इलेक्ट्रिक कार्स ज्या असतात त्या अशा दिसतात. हा पॉईंट आला म्हणजे जवळजवळ तुम्ही 40% ट्रॅव्हल चढाई कम्प्लीट केलेली आहे. भेटू आपण आता नेक्स्ट चेक पॉइंटला. तोपर्यंत बाय बाय. आम्हाला खूप छान सरप्राईज भेटलेलं आहे. श्रेष बाजूला 5 किलोमीटर किती वाटलेलं. मी तरी एक्सपेक्ट करत होतो अजून 10 किलोमीटर तरी जायचंय. 5 किलोमीटर राहिले. इट्स अ गुड थिंग. या रिली गुड. 10 किलोमीटरचा डायरेक्ट 5 किलोमीटर झालं. वी आर रिली हॅपी. या वर्षीचं ट्रॅव्हल मला जरा चांगलं वाटतं. त्याचे 2 कारण असतील. एक म्हणजे सकाळचा टाइम आहे ठीक आहे. इथं थंडी नाही वाटत. थंडीमुळे अंग पिकवून जातं गरम होतं घाम फुटतोय. आणि दुसरं आय थिंक मी 10 किलो 10 जास्त गेलंय.
20 बट तरी नाही 15 किलो त्यांना वजन कमी केलं मागच्या वेळी किती 90 होतं, आता 80, 10 किलो कमी केलं मागच्या वेळीपेक्षा. मी मागल्या वेळेस आय थिंक सो तरी 63 kg असेल, यावेळेस मी आहे 58 kg. या आय एम हॅपी. आणि ही गाडी आहे तुम्हाला माझ्या मागे दिसेल आता, विचित्र इंजिन वाली गाडी आहे. भेटू वर. बाय. Yes, bye. भेटू नेक्स्ट चेक पॉइंटला. Yes, bye. किती किलोमीटर अजून माझा अंदाज आहे की अजून 2 किलोमीटर तरी असेल. अजून 3, 4 किलोमीटर चालायचं. 2 किलोमीटर तिथे पोहोचायला, 2 किलोमीटर ते दर्शन घेऊन मागे यायला. चांगली गोष्ट अशी आहे की थंडी आणि पाऊस नाहीये. थंडी आणि पाऊस असतं तर खूप आकडून जातं, पाय असे सून पडतात, बधीर होत असं. आणि बाय ते सिनेरी खूप छान आहे. सिनेरी कॅमेरा तेवढे दिसत नसेल पण खूप छान सिनेरी आहे. मागच्या वर्षी आमची हालत खूप खराब झाली. त्याचं कारण कसं होतं की आम्ही चढाई केलेली सुरुवात रात्री म्हणजे संध्याकाळी 6ला चालू केलेली आणि आम्ही वर गेलो आणि पाऊस चालू झाला, बेकारवाला पाऊस. आम्ही रेनकोट घेऊन आलो पण त्याचा काही यूज नाही. आम्ही थर्मल घातलेलं, त्याचं काही यूज नाही. आमचं वजन फक्त वाढलेलं. तर मागच्या वर्षी काय आलं की आम्ही चढाई सुरुवात केली, थोडं अंतर वर चढलो आणि पाऊस चालू झाला. पाऊस म्हणजे बेकार, म्हणजे धुमाकूळच पावसाचा. एकदम धोधो पाऊस पडत होतो, वारा जोरात होतो, खूप थंडी पडलेली, खूप थंडी, पाऊस, खूप बेकार, हालत खराब झालेली. आमच्या पायाच्या तळव्यातून पेडिक्युअर झालेलं, अशी जाड अशी पापडी पडलेली डायरेक्ट. जे बॉटम लेअर असते ना स्किनची, डायरेक्ट अशी पापडी पडलेली. आम्ही सॉक्स काढले ना तेव्हा. सो नेक्स्ट टाइम जर तुम्ही येणार असाल वेदर चेक करा. जर ऊन असणार असेल तर तुम्ही थर्मल नाही घेतलं तरी चालेल, रेनकोट नाही घेतलं तरी चालेल. मी सजेस्ट करेन थर्मल तुमच्याकडे ठेवा, कमीत कमी अप्पर तरी ठेवा, खालचं नाही ठेवलं तर चालेल एक वेळ, पण अप्पर बॉडीचं थर्मल ठेवा. कारण की पाऊस वगैरे पडला किंवा थंडी वगैरे असेल तर अप्पर बॉडी जास्त गरम ठेवली पाहिजे. तर ओके, भेटू आपण पुढे नेक्स्ट पॉईंटवर. तोपर्यंत बाय. हे थोडं वरती आल्यानंतर आणखीन हे दगडांचं एक रचलेलं हे दिसतंय. मोस्टली असं म्हणलं जातं की जेवढे हे स्टेबल वगैरे असणार तेवढे लोक विश वगैरे तुमची मागितलेली पूर्ण होते. आणखी काही लोक करतायत की सेम त्याच्यावरती वगैरे ठेवायचं. आम्ही काय करणार नाही, आम्हाला वरती जायचं पडलंय. आणखीन बरंच वर जायचं. ते इकडं दिसतंय वरती जायची ती एक हे. आम्ही आता जस्ट एका ठिकाणी थांबलोय. चहा नाही, कॉफी पिली आणि मला जबरदस्त भूक लागलेली, त्यामुळे हे थांबायचं कारण आहे. तर मला वाटतं 1.5 किलोमीटरच राहिलं असेल शेवटचं, पण मला जबरदस्त भूक लागलेली आहे. मग केळी वगैरे, कारण सकाळपासून फक्त किती खाल्लं, एक केळ खाल्लं खाली आणि एक निघताना, त्याच्यानंतर काही खाल्लेलं नाही. केळ असं नाही खाल्लेलं, फक्त तेवढंच. मग आता पोटात जाणं फार गरजेचं. माझं पोट, पाय बी काही नाही दुखत आहे, पोट आणि पाठ दुखत. तुझं काय दुखतंय? माझं गोटं दुखायला लागतं, पाय गुरु दुखतात दोन्ही. ठीक आहे, बट एवढं काही नाही. बट दम लागतोय फक्त चढताना वगैरे, ते तर लागणार. आणि नॉर्मल फिजिकल ऍक्टिव्हिटी केलेली. ठीक आहे, चलो बाय. ओके, सो जर तुम्हाला दिसत असेल हे असं आपण थांबतो. आम्ही वरती वैष्णो देवीला पोचलेलो आहोत. हा शेवटचा चेक पॉइंट आहे. एक प्रकारे खाली अजून एक आहे, भरपूर आहे तिथं. तर सारखं थोड्या वेळानंतर काही तुम्हाला घेऊन जायला परमिशन नसते अजिबात. मला फोन सगळं ठेवून जायचं, ओपन पण कपडे घालून जायचे, बस शूज सुद्धा काढून जायचे. काही सुद्धा नाही. बट आम्ही टाइम झाला 11:15, म्हणजे आम्हाला तिथं जायला लागतील 12 वाजता आम्ही पोहोचू तिथं. आणि 12:30 पर्यंत आम्हाला दर्शन भेटेल. तिथे दर्शन फार फास्ट होतं, म्हणजे असं खूप लगेच थांबून नाही देत, लगेच हाकलतात. त्यामुळे ठीक आहे, मग ते टेन्शन नाही घ्यायचं, थांबून देत नाही अजिबात. ओके, भेटू आपण थोड्या वेळाने, दर्शन घेतल्यानंतर आपण बोलू. बाय. आम्ही इथं पार्वती हाऊस म्हणून एक, पार्वती निवास म्हणून एक आहे, जिथं पेड लॉकर्स वगैरे आहेत. असं काहीच हे आहे. चांगली गोष्ट ही आहे
बाकी मांड्या बिंड्या काही दुखत नाहीये, थोडेसे गोटे भरून आले बस, बाकी असं खूप काही खराब झाले तर मांड्या, गुडघे, गोटे, गडगी, तळवा तेवढंच दुखतं. मला एवढं नाही, जास्त नाही. कंबरच माझी, कदाचित कमरेच्या दुखण्यामुळे मला बाकी कुठलं दुखणं जाणवत नाही, असं पण असू शकतं. तर इथं आम्ही शूज वगैरे सगळं काही आम्ही सगळं सोबत आणलेले. बॅग तिथं ठेवणार आहे, एका कॅरी बॅग मध्ये दोघांचे शूज वगैरे सगळं टाकून ठेवायला देणार आहे. माझ्यासोबत फक्त ही बॅग ठेवणार आहे ज्याच्यामध्ये मोबाईल वगैरे काही नसणार आहे. सो इथून पुढे आता व्हिडिओज मी नाही करणार ना, आतमध्ये तिथं तर दर्शनाचे तर होऊच शकत नाही. प्लस डॉमिनोजच्या तिथं आम्ही विचार करत होतो शूट करायचा, पण डॉमिनोज पुढेच आहे, तिथून पण आम्ही खाऊन पिऊन डायरेक्ट येणार आणि मग शूट करणार आहे. आम्ही खूप विचार करून आणलो की 3-4 सॉक्सचे पेअर आणलेले आहेत की थंडी वाजली, सॉक्स घालूनच आम्ही जाणार होतो दर्शनला, तर मग खराब होतात, मग त्याच्यासाठी वेगळी पिशवी वगैरे, म्हणजे कम्प्लीट एक्सपिरियन्सनी आम्हाला खूप असं गदगदून सोडलेलं की इथला एक्सपिरियन्स एवढा खराब आहे, तर आपलं चुपचाप आम्ही खूप तयारीनिशी आलेलो. बट नाव आम्ही बेअरफूट जायचा विचार करतो, बिकॉज इथं वरती थंडी थोडी वाढली, एवढी पण नाही. आता जसं की फॅन खाली बसलो आहे आम्ही, फॅनच्या खालीच बसावं लागते, एवढं म्हणजे तुम्ही गेस करू शकता की काही थंडी एवढी वगैरे नाहीये. एव्हरीथिंग इज गुड, फाईन. आम्ही दोघं पण ठीक आहोत. वरती येताना काट्यांची काही गरज नाही लागत, मला तरी असं वाटतं, बिकॉज मागल्या वेळेस आम्ही घेतलेल्या आणि काट्या ऍक्च्युली यूज मध्ये नव्हत्या, उलट एक्स्ट्रा एक वजन होऊन जातं त्याला चढताना, एवढं काही स्पीड मध्ये अडथळा, प्लस असं सरकवत असं फरफटत घेऊन चालल्यासारखे. मी तर सजेस्ट करीन, जर का तुम्ही पण चालत येत आहे ना, काट्यावाल्यांच्या मागे अजिबात चालायचं नाही, त्यांच्या काट्या आपल्या पोकांडी उठतात, म्हणजे आपल्या ज्या चालण्याच्या मध्ये वगैरे येतात. सो दॅट इज रिअली अनोईंग. सो बेस्ट आहे की तुम्ही मधून चाला, खाली करत चालता येत नाही, बिकॉज ते घोडे एवढे मध्ये मध्ये करत असतात ना, सारखं धक्का देऊन वगैरे. सो दॅट इज हॉरिबल. आणि वरती आल्यानंतर तर त्या ई कार्स असतात, सो म्हणजे जे ऍक्च्युली चालत जायचा जे प्रयत्न करतायत ते त्यांच्यासाठी हे फार अवघड आहे. मी पण आता स्ट्रेचिंग करणार आहे जरा, बिकॉज आय नीड इट. वॉशरूमला वगैरे जाणार आहे, सगळं काही हे भरून वगैरे ठेवणार आहे. अँड या वी आर गोना लीव. ओके, चलो बाय. आम्ही आता लॉकर मध्ये सामान वगैरे ठेवणार आहे आणि थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे चांगलं केलेलं आहे. एवढं चांगलं स्ट्रेचिंग केलं की माझा हात थोडं कापतोय, काय माहित का. माईचं पण स्ट्रेचिंग झालंय बऱ्यापैकी चांगलं, आणि आमची घोडेली खूप छान दिसतीये, आणि मी तर छान दिसतोच आहे, त्यात काय डाऊट नाही. काय करणार आता, मला आणखी गोष्टी त्याच्यामध्ये सांगायच्या. मी आता वरती म्हणजे इथंच आम्ही आणखी पण पार्वती हाऊस मध्येच आहे, आणि ह्याच्या 2nd फ्लोअर वरती लॉकर आहे, आणि 3rd फ्लोअर वरती वॉशरूम आहे, लेडीज वॉशरूम म्हणून स्पेशल आहे. बाहेर असं कॉमन रूम आहे आणि आतमध्ये वॉशरूम आहे. इतके सही वॉशरूम आहेत ना, बर्फासारखं थंड पाणी आहे फक्त, परंतु कंटिन्युअस तिथली साफसफाई होत असते, स्वच्छ टॉयलेट्स आहेत. लेडीजला जो मेनली प्रॉब्लेम असतो, आणि मला खरोखर इथं वरती आल्यानंतर ना वॉशरूमचाच फक्त प्रॉब्लेम वाटतो, आणि तिथे जेंट्स अलाउड नाही आहेत. कॉमन स्पेस मध्ये आहेत, आतमध्ये नाही आहेत. सो गुड. आता आम्ही निघतोय फायनली, डायरेक्ट खाऊनच येणार आहे डॉमिनोजवर. दर्शन वगैरे करायला चाललं, खाऊनच येणार आहे. चला बाय. जय माता दी. आमचं सगळं खाऊन पिऊन झालेलं आहे. डॉमिनोज मधून आम्ही पिझ्झा खाऊन आलो, बट मला काहीतरी वेगळं खायचं होतं, जसं की लाईक काहीतरी तोंडामध्ये. सो मी ब्रेड पॅटीस घेऊन आलेली आहे. मिठाज म्हणून एकदा आहे, इथलं वेगळं तेल असतं, सो वेगळ्या तेलाचा थोडा स्मेल आहे. इमलीची चटणी आहे म्हणून मी 2 पाकिटे घेऊन आली, पण इमलीच्या चटण्यामध्ये त्यांनी ना चटणीमध्ये हे टाकले, सुंठ टाईप काहीतरी टाकलं, सो मी त्याचा टेस्ट पण नाही करणार. म्हणजे मी थोडं टेस्ट करून बघितलं, मला नाही आवडलं. पॅटीस इज गुड, नॉट बॅड, फक्त अजून तिखट असायला पाहिजे होतं. तिखट नाही काय. स्ट्रेचिंग करतो, त्याच्या कुठेही वाहत यायला लागला. आम्ही थोडं स्ट्रेचिंग करणार आहे आणि लगे निघणार. ओके बाय. वेगळ्या स्ट्रेचिंग मध्ये हे पण आम्ही घेऊन आलेलो, बिकॉज
पाय जाम सुन्न पडतात आणि हे करून भरपूर फायदा भेटतो पंजाला. स्पेशली कसं आहे ना, आम्ही दोघं पण फ्लॅट फुटेड आहे, सो खूप भरून येतात तळवे आणि खाली जाताना तर आता वाटच लागणार जर का आम्ही नीट स्ट्रेचिंग नाही केली तर. आम्ही जेवढं पण कॅट अँड काव पोझिशन वगैरे असं जेवढं स्ट्रेच करता येईल इथं कॉमन रूम मध्ये तेवढं सगळं आम्ही केलेलं आहे. मसाज वगैरे करून आता आवरून आम्ही निघणार. बाय. आत्ता झालेले आहे 2:57. आम्ही फुल्ली रेडी झालेलो आहोत. नवीन शूज सॉक्स वगैरे सगळं काही नवीन. हा सॉक्स नवीन आहेत, सगळं काही एकदम चकाचक स्ट्रेचिंग एकदम. हा पूर्ण पीक वर आलेलं आहे. स्ट्रेचिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलं. पाय दुखत नाहीयेत, कमी दुखत आहेत, म्हणजे झिरो नाहीये पण हाय. सगळं व्यवस्थित स्ट्रेचिंग केलेलं आहे. दर्शन वगैरे घेतलं, वॉशरूमला जाऊन आलो. आता उतरायला सुरुवात करतोय. ठीक आहे. तर हा आहे पहिला चेक पोस्ट. जेव्हा आम्ही सगळ्यात पहिले वैष्णोदेवीला आलेलो तेव्हा हेलिकॉप्टरने आलेलो आणि उतरताना जे आमची वाट लागलेली ना, मला हे सांगायचं म्हणजे की चढण्यापेक्षा जास्त अवघड इथं उतरणे. बिकॉज खडा उतार असल्यामुळे नडगी आणि घोटे एवढे दुखून येतात की काय बोलायचंच काम नाही. आम्ही काट्या घेतलेल्या आहेत दोघांनी पण. डोंट आस्क मी हाव वेअर. आम्ही घेतल्या. माता राणीच्या कृपाने आम्हाला 2 काट्या भेटलेल्या आहेत. सगळी देवाची कृपा. सगळी देवाची कृपा आहे. तिथे 2 ठेवलेल्या होत्या, मला माहिती आहे. देवीनं आमच्यासाठी ठेवलेल्या, मग आम्ही घेऊन टाकले. येस. आणि मग आता इथून आम्ही चाललो आहोत वापस. आता उतरायला स्टार्ट करतोय. तुम्हाला 1-2 तासानंतर अपडेट करतो की कंडिशन कशी आहे आमची. जे पण मध्ये कुठेतरी चेकपोस्टला वगैरे थांबलो आम्ही, थोडं वेट करायला वगैरे जर थांबलो, थोडं पाय दुखतायत वगैरे, तर मी व्हिडिओ करेन. ठीक आहे. चला, जय माता दी. बाय बाय बाय. ओके. हा, तुला काय वाटतं? आपलं आता बरंच आपण उतरलो ना आणि काही दम वगैरे काही लागलेला नाहीये, काही दुखत खुपत नाहीये. आपलं जाण्याचं स्पीड आणि येतानाचं स्पीड ह्याच्यामध्ये किती पट डिफरन्स आहे मला वाटतं. तुला काय वाटतं? आपण चढताना असं धरू की ज्या स्पीडनं चढत होतो त्या डबल स्पीडनं तरी उतरते, किंवा जर समजा जाताना 10च्या स्पीडने जात उतरताना 15च्या स्पीडने, म्हणजे दीड पट. 3 वाजता उतरायला सुरुवात केली. बघू खाली किती वाजता पोहोचतोय. मला तर छान वाटतंय, एकदम लाईट वेट असं छान वाटतंय. कारण लास्टचे जे 3-5 किलोमीटर आहेत लाईट वेट, सगळं वजन मी उचललंय. सिरियसली वाटत असं. सिरियसली तिथं दर्शनाच्या वेळेस शपथ श्रेयसनी एवढी हेल्प केली आहे ना माझी पाठ दाबत होता तो कंटिन्युअस. पाठीवरती त्यानं मसाज सारखं ते ठोकत होता. माझं भरपूर त्यानं मान चोळली मागून, ते शोल्डर चोळला, पाठ चोळली, उभ्या तिथं भरपूर वेळ, म्हणजे आता 3 तास लागले ना, त्यातला 1.5 तास आम्हाला दर्शनाच्या व्यवस्थितच लागला. भरपूर मोठी लाईन वगैरे होती. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग मध्ये पण म्हणत होता मला हे कर, म्हणजे हे कर ते कर. परत तिथं मध्ये पण मला चालताना जीवावर एवढं येत होतं, माझी पाठ खूप दुखत होती. तेव्हा पण त्यानं माझ्याकडून स्ट्रेचिंग करून घेतली, उभारून वगैरे, की इकडं धर, अशी ह्याला टेकून उभा राहा आणि मग हा पाय तो पाय त्यानं घेऊन वरती. तो खूप त्यानं एवढं केलं ना, त्याच्यामुळे मी आता एवढी ठणठणीत आहे. प्लस तो सगळं सामान हे करतोय. आमचं ठरलेलं की थोडा वेळ मी, असं आम्ही सामान घेऊन जाणार होतो. बट भारी आहे ना, जबाबदारी काय लागली. ऐकू माझं पोट दुखतंय, माझं डोकं दुखतंय. मी आजारीच पडली, मला खोकला झाला. लगेच मग एकाने दया येते आमच्यावरती आणि लगेच आमचं सामान हलकं होतं. दिस इज सो नाईस. विक्टिम कार्ड, गर्ल्स प्ले विक्टिम कार्ड ऑलवेज. इफ इट वर्क्स बस. त्याला जास्त डागडुजी काही करायला जाऊ नका. इक्वॅलिटी, मेल फिमेल इक्वॅलिटी दुसरीकडं, लाड दुसरीकडे. अजिबात स्वतःच्या फायद्यात जर का होतीये गोष्ट, बळी पडते. मी तुम्हाला सांगेन, चढताना माझ्या मनात इतक्यांदा आलेलं ना की बॅग घ्यावी बॅग याच्याकडून. बिचारा कधीपासून 1 तास घेऊन चालते.
पण विदाऊट बॅगची मी त्याच्या मागं कितीतरी वेळा किती मोस्टली मी त्याच्या मागच होते. एकदा तर माकड पण माझ्या अंगावर उडी मारून गेलं आणि मी त्याला आठवते पळा आणि कानामध्ये हेडफोन घातलेले, पॉडकास्ट वगैरे चालू होतं, गाणी वगैरे चालू होती, तर त्याला ऐकायला नाही गेलं लगेच. पण लिटरली माझा खांदा आणि पाय दोन्हीवरती पण त्या माकडानं ते केलेलं, म्हणजे त्याला धक्का दिलेला मला त्या माकडानं. मोठं माकड होतं आणि चिंडकं पिंडकं नव्हतं ते. मग मी त्याला म्हणून माझ्यासोबत आले, तरी पण मी मागं पडत होते. म्हणजे नाही म्हणलं तरी आमच्या दोघांमध्ये 6-7 फुटाचं तरी अंतर पडत होतं चालताना कंटिन्युअस. आणि चढायला तर बोलायलाच नको, मला हाय ते माझंच वजन उचलून मला चालणं नको होत होतं. एवढी पाठण घरगुतीला आलेली. अशामध्ये बिचाऱ्याने माझ्यावर दया दाखवली, त्यामुळे हा ट्रेक खूप छान प्रकारे पार पडला. All thanks to my little brother. Yes, you star best. My brother is the best. Yes, चला भेटूयात. हे दिसतंय श्रेष किती पुढे. हेच डिस्टन्स. मला वाटलेलं उतरताना तर कमीत कमी आम्ही सोबत चालू, पण नाही, उतरताना सुद्धा तो पुढं मी माग. आणि हा डिस्टन्स कंटिन्यू जोपर्यंत तो मला बघत नाही त्याच्यानंतर मग थोडा वेळ तो थांबणार आणि मग आम्ही परत एकदा सुरू एक साथ. आय डोंट नो व्हाय यार. हा ते आता थोडंच होते, ज्यालाही त्रास नाही आहे काय, स्टील माझ्याकडून होत नाही यार. बघूयात, तो माझ्याकडे बघतो. ओ माय गॉड, त्यानं बघितलं मी मला. ती तो काय करतोय नेमका. त्याला मी दिसली. हाय गाईज, जय माता दी. यावेळेस आम्ही मला वाटतं किती किलोमीटर खाली उतरलो असेल. अर्ध तर आमचं गावाचंच झालेलं आहे, 8 किलोमीटर खाली उतरलं. हा. आणि आत्ता थांबायचं कारण की माझ्या डाव्या गुडघ्यामध्ये चमक भरली, म्हणजे असं थोडं दुखायला लागलेला. सो म्हटलं की थोडं दमानं घेऊ होतं आपण, काय घाई तर आहे नाही. आणि आता किती वाजले बघ, टाइम काय झालाय? आता 4:41. आपण 2 तास झाले चालतोय. कसं नाही दुखणार मग तास? म्हणजे मला त्रास वाटलं 1 तासच झाला असेल फक्त. एवढं तुला वाटलं 2 तास झाले? पण मला माहिती होतं 1.5 तासच्या वर. का अंदाज होता जरा. खरं मलाच नाही टाइम गेलेला कळला. म्हणजे 1 तासाच्या तर वर झालं 100% माहिती. मी तर 1.25 तास धरत होतो. मीच म्हणतोय म्हणजे इट्स ओके. थोडा त्यामुळे गॅप घेतलाच पाहिजे. पहिलाच ब्रेक आहे जेव्हा आम्ही बसतोय. 8 किलोमीटर उतरलं आणि अजून 7 किलोमीटर बाकी. 7 किलोमीटर. 8 किलोमीटर. खरं सांगू का, इथं जे पण दगडं ठेवली आहेत ना मध्ये, आता फक्त भवन 8 किलोमीटर लांब, कटरा 7 किलोमीटर, अजिबात नाही. सगळं झूट, सगळं म्हणजे चालणाऱ्यांसाठी मनाला 2 किलोमीटर धरायचं, 2-3 आणखीन धरूनच चालायचं. मध्ये एका ठिकाणी ते दिसत होतं 5 किलोमीटर आहे म्हणून भवन, मगाशी चढताना. इतकं लांब होतं ना, 5 किलोमीटर तर नाही यार. आम्ही असं तर नाही की असंच अंधारात उठून लगेच चला वॉक चढायला सुरुवात नाही. आम्हाला वॉकचा एक्सपिरियन्स आहे. 2 किलोमीटर तर एक्झॅक्टली मला माहिती आहे केवढं अंतर, म्हणजे 2 किलोमीटरच्या आसपास येतं. पण हे 5 किलोमीटर नव्हतं बाबा, त्याच्याहून जास्तच होतं. आणि त्यातल्या त्यात वरती पण जे चढायला चालायला वगैरे लागतं ना, दॅट इज टू मच. म्हणजे जे 15 किलोमीटरचा ट्रेक म्हणतात, 15 किलोमीटर चढायला उतरायला नाही, आणखी 3-4 किलोमीटर तर त्यात पकडा. म्हणजे जे पण कुणी समजा ट्राय करणार असेल की चला वैष्णोदेवीला जाऊयात, गुडघा पेशंटनी तर विचार करू नये. असं माझं खरं मन आहे, म्हणजे ऑनेस्टली. इथं खूप लोक येतात, म्हणजे घोड्या गाड्याने येणार तुम्ही वर, घोड्यामध्ये सुद्धा वर खाली आणि कमरेची वाट लागली. हो, एक झालं दुसऱ्या गाड्यात पडेल. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी घोड्यांचे पाय पिचकताना बघितले, असे लचकताना. आणि ते माणसं काय करतात, त्यांना हाणतात पाय जोरात म्हणून. काय लचकतंय पाय म्हणून, काय झालं? म्हणजे ते ॲनिमल क्रुएलिटी वगैरे ते सोडा, त्याचं ते वेगळा इश्यू होऊन जाईल. पण मला म्हणायचंय, घोडा पडला तर ह्याच्या अगोदर मी पडलेले पण बघितले. आणि तुम्हीच तो लकी पर्सन झाला तर ज्याचा घोडा पडला.
एक वेगळं दुखणं होईल तुमच्या अंगलटील. उतरताना आम्ही आता एका ठिकाणी बसलोय. बसण्याचं मेन कारण काय आहे तुम्हाला दाखवते सांगण्यापेक्षा. हा माझा पाय दिसतोय. थरका पुण्याला माझ्या गुडघ्याचा थरथर कापतो आजपासून. इथं थोडस तिरकं दिसत Already असेल. तिरकं आहे. हा, हे ऑलरेडी तिरकं आहे. ठीक, इकडून हे येत आहे आणि हे किती तिरकं जाते. मी अजिबात तिरका काय मोबाईल नाही करणार. सरळ मध्ये इकडून आम्ही आलो समजा. दिसतंय किती तिरकं. एंड दिसत नाहीये ह्याचं ऍक्च्युली लोकांमुळं. पूर्ण खाली 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 पिट्टू बिट्टू काय काय करून लोक जात आहेत येत आहेत. घोडे लय बेकार आहेत बाबा इथले. लय बेकार आहेत घोडे. लय ढुरी व्हायला लागलेत ना रे पोरं. काय दिसलं? हो मी बघितलं ना आता. लय पोरं ढुले. हाय, आम्ही खाली आलो आहेत आता आणि माझा लाडका भाऊ मला इथे शांतपणे बसून हॉटेलमध्ये आमचा कॉल करण्यात आला की आम्हाला घ्यायला या. आणि तो तिकडे फिरतोय. तो इकडं हॉटेल्समध्ये जिकडे तिकडे फिरतोय बिकॉज आम्हाला शॅम्पू, दूध आणि आणखीन फिरणार आहे. माय गॉड, माझे पाहिजे तर तुकडे पडायला लागले. तो आता इकडून कुठं कुठं चाललाय. ओ गॉड, किती बिचारायला धडपडायला लागणार आहे. मला वाईट वाटतं काय काय होईल इथे. मी तर इथंच राहणं गरजेचं आहे. मी सामानाची आमच्या राखण करतेय. जशी माझी एनर्जी डाऊन झाली ना, आय डोंट नो हाव, त्याच्यात एवढी एनर्जी आली आहे ना तेव्हापासून. मी ऑल टाइम त्याचा हात धरूनच चालत होते. माझे पाय एवढे थरथर कापत होते ना, मला मी लिटरली डेड वेट वाटत होते. डेड वेट. येताना गाणी त्यानंच लावलेली. परत मी धरून पण तोच येत होता. मला पाहिजे तेव्हा तो बसवत होता. नाटकं करत नव्हता. किती नाजूकपणा करतीये वगैरे काय नव्हतं. वरतून मला मधून मधून चालताना तो हे पण म्हणतो स्पीड जास्त वाटतंय बबले, थोडं कमी कर वाटलंच तर. मी काय नाही म्हणणार. लोंबकळ वाटलंच तर मला माझ्या हाताचा आधार घे. अरे भाई, सॅक तू घेतलीये, मला धरलं पण तूच आहे आणि मी न सांगता हे सगळं. दिस इज रिअली ग्रेट. म्हणजे आय एम सो लकी. आय फील लकी की तो माझा भाऊ आहे. मला एकाही शब्दानं त्याला बोलायला लागलं नाही की प्लीज मला हात दे ना. उलट मला वाईट वाटतंय की तो पोरगा एवढं काय काय करतोय जस्ट टू मेक मी फील की यू आर ओके. आणि विदाऊट बोलतासारखं हे सगळं कोणी करत असेल आपल्यासाठी ते छान वाटतं. आय फील गुड. आय फील लकी. माझा असा भाऊ आहे. आय होप त्याला तशी बायको पण छान भेटेल. बिकॉज आय नो ना की तो किती चांगला आहे. इज अ गोल्डन पीस. तो त्याच्या बायकोचं खूप काळजी घेतो. तो मम्मीची पण खूप काळजी घेतो. आमच्या सगळ्यांची फार काळजी. ओके, माझा भाऊ आलेला आहे. द हिरो इज बॅक. ओ माय गॉड, आमचा हिरो आलेला आहे. काय झालं, बाकी नाही काय भेटलं? भेटलं की सगळं भेटलं. इथेच भेटलंय. अच्छा, दूध फक्त आणायला तिकडे गेलेला का? आमचा हिरो काय चाललं माहिती तसं तिकडे खाली जाऊन बर्गर घेऊन. अरे तुझ्या पायाला काय होत नाही का रे? बर्गर किंग पर्यंत जाणार. उद्या जाऊत ना आपण. उद्या खाऊत बर्गर सी मधनं बर्गर खाऊ दे. ओके, बस जरा शांतीत घे. काय आणलं? वाव, सी आय टोल्ड यू. मी त्याला सांगितलं सुद्धा नव्हतं काय, आणि त्यानं एक काहीतरी वेगळं घेऊन आला. टू चीअर अप. जानते हो वाव, माझ्या पायापर्यंत मुंग्या आल्या. खूप छान वाटलं मुंग्या. बाय.
आता जस्ट तो आलेला राईट. आता परत तो गेलाय मसल रिलॅक्संट आणायला. मी त्याला विचारलं काय काय सामान आणलं, दूध आणलं, चॉकलेट आणलं, कॉफी राहिलीये त्याची आणायची, शॅम्पू आणलाय. अरे यार बिचारा, आय फील सो बॅड यार. तो परत मी तर त्याला म्हणलंच होतं मेडिकल इथं आसपास नसेल तू कशाला जाते. नाही नाही असू देत इट्स ओके असू दे, मी जातो घेऊन येतो. परत कुठं पाय बी सगळे असे दुखतायत ते बरं वाटेल थोडं. कंबर दुखती, पोट दुखतंय, तळवे दुखताय, ढिमकाना दुखतंय. काय यार, माझ्याकडे एवढा छान भाऊ आहे, गरज काय आहे मला. मी जे मागायच्या अगोदर तोंडात निघलं की मला तू आणून द्यायचा प्रयत्न करतो. आय फील लकी. आय होप तुमच्या पण आयुष्यात असा एक भाऊ असावा. बट आय नो हे पॉसिबल नाही आहे बिकॉज ही इज अ लिमिटेड एडिशन आणि तो माझ्यापाशी आहे. ये माझा भाव. का अशा भावासाठी कुणी असं जान छिडकायला काय काय म्हणजे तो एवढं करतोय. इट्स ओके. आय फील लकी. हाय, आम्ही आता बसलो आहोत लाऊंज मध्ये. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतोय तिथून आता आम्ही निघणार आहोत. आम्हाला नेला यांची गाडी येणार आहे. जसे तुम्हाला अगोदर सांगितलं यांनी सगळी सुविधा दिली होती की तुम्हाला मार्केटमध्ये जायचं असेल, वर चढाई करायला जायचं असेल, यायचं असेल, सगळं ड्रायव्हरचा खर्च हेच करणार. यांचीच गाडी तुम्हाला सगळं सोडावी. तर आम्ही वेट करतोय, यांची गाडी येणार आहे, ते आम्हाला ट्रेन स्टेशनवर सोडणार आहे. आज स्वराज एक्सप्रेस आहे, ज्या एक्सप्रेस आम्ही आलेलो त्याच एक्सप्रेसने आता आम्ही माघारी जाणार आहे. त्याची तयारी चालू आहे. आम्ही आवरून सोबत बसलोय. फायनली मला हीट आलंय लिटरली. मला इथलं काही जेवण जात नाही. काल तर मी काहीच खाल्लं नाही, संध्याकाळी खाल्लं ना पण नाही ते आम्हाला दोघांना पण इथलं जेवण नाही आवडलेलं. कधी मला असं झालं मी कधी मुंबईला जाते आणि मस्तपैकी भरपूर कांदा टाकलेलं भुर्जी आणि पाव टाकलेलं. लय मन करते मला असं चांगलं काहीतरी खावं यार. मम्मीच्या हातचं वांग भाकरी म्हण, पिठलं नाही, वांग, मटकी, पावटा. मला पण व्हेज खायचं मन करत माहिती का, चिकन, मटन, मसाला, एक कांदा मसाला लय मन करते, लय मन करते मला. ठीक आहे, कटराच्या स्टेशन वरती जाऊन करून एकदा आम्ही थोडा व्हिडिओ. बाय. आमचा नाश्ता वगैरे सगळं करून झालेला आहे आणि आम्ही आहोत आता कटराच्या रेल्वे स्टेशन वरती. नाश्त्यामध्ये आम्ही खाल्लेले इडली वडा आणि मी खूप खुश आहे. तिथं भेटलं फायनली बाबा. इतका दिवस खूप सुंदर होता. आम्ही 2 वाट्या मोठ्या कटोऱ्या भरून पिल्या आणि मला बर्गर खायचं काहीच मन नव्हतं अजिबात बिकॉज 2-3 दिवस झाले कंटिन्युअस तेच खात होते. बर्गर खूप छान होता पण खूप चुकीच्या वेळी भेटला तो एवढा चांगला बर्गर. मला तर गेला नाही त्यामुळं मी ह्यालाच दिला. आई हिरो काय भारी दिसतोय. लका मला पण गॉगल पाहिजे, मी का नाही आणला. ओके व्हॉट एव्हर. तर आमचं एवढं सामान आहे. ही बॅग आहे, रेड वाली ट्रॉली बॅग आहे. ही ह्याची काय म्हणतात त्याला, प्रसादाची बॅग आहे. आणि हे आहोत आम्ही आता जम्मू कटराच्या रेल्वे स्टेशन वरती. हा ये नाही, हे दिसत नाही अरे, फोटो इथे घेऊयात. ओके बाय. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स. घाम फुटलाय. शेवटच्या 2 मिनिटात ट्रेन पकडली. पळत येऊन आम्ही ट्रेन पकडली, पळत आणि आम्ही बसलो आणि 1 मिनिटाच्या आत ट्रेन सुटली. बसलो सीट पर्यंत गाडी हलायला लागली. हे शेवटचं दर्शन वैष्णोदेवीचं लास्ट दिसतंय ना. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. बोलो काय ते असतं, काय म्हणतात तसं. शिवाजी माता.
नाही आम्हाला पाठ झालं काय ते मी पण काय ते जय एवढंच येतं आम्हाला. जय माता दी. Yeah. बाय. बाय.